हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या वेडनेसडे स्पेशल व्लॉगमध्ये. तर आज आम्ही निघालो आहे मच्छी आणायला. ॲक्च्युली आज निवेदचा फर्स्ट डे आहे, तर तो गेला आहे सकाळी स्कूलला. त्यानंतर आम्ही उठलो उशिरा आणि आज सुट्टी असल्यामुळे सगळी कामं लेटच चालली होती. नंतर गेलो मच्छी आणायला आणि बाहेरच यांनी नाश्ता केला. मी माझ्यासाठी एक वडापाव आणला होता. खूप दिवसांनी वडापाव खात होते. माझा तर वडापाव खूप फेवरेट आहे. त्यानंतर चहा पण घेतला आणि सकाळचा नाश्ता करून घेतला, कारण त्यानंतर कामाला सुरुवात करायची होती. दुपारचं जेवण बनवायचं होतं. तर आज मी बनवणार होते फिश फ्राय आणि मच्छीचं कालवण. आमच्याकडे कोकणात मच्छीच्या रस्स्याला कालवण असं म्हणतात. त्यानंतर वाटणात मी घेतलं होतं कांदा, खोबरा हे सगळं भाजून न घेता कच्चंच घेते. मच्छीच्या कालवणात कोकणामध्ये कच्चा कांदा आणि खोबरं वगैरे घेतात. त्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर, लसूण, अद्रक हे ॲड केलं. थोडंसं गरम खडे मसाले ॲड केले आणि मस्त बारीक असं वाटून घेतलं. तर असा मी कालवणासाठी मसाला करून घेतला थोडं, आणि त्यामध्ये जास्त म्हणजे लसूण ॲड केली जाते. आमच्याकडे कोकणामध्ये बिना वाटणाचा सुद्धा मच्छीचा रस्सा बनवला जातो. तो तर वाटणापेक्षाही टेस्टी लागतो. तर तो मी तुम्हाला नेक्स्ट टाईम कधीतरी दाखवेल, कारण आज मला डाळ बनवायची नव्हती आणि तो रस्सा खूप कमी प्रमाणात होतो. त्यामुळे मी तो नेक्स्ट टाईम दाखवेन. तो रस्सा डाळीबरोबर वगैरे छान लागतो. त्यानंतर कांदा टोमॅटोची फोडणी केली आणि त्यातच वाटण ॲड केलं आणि मस्त थोडं घट्ट होईपर्यंत फ्राय करून घेतलं. जे वाटण आहे त्याच्यामध्येच आपल्याला अजून मसालेसुद्धा ॲड करायचे आहेत. जसं की हळद, लाल तिखट आणि गरम मसाला, हे सगळे मसाले वाटणामध्येच ॲड करायचे आहे. तर टोमॅटो आणि कांद्यामध्ये पहिले मी अद्रक लसूणची पेस्ट ॲड केली. ती पण मस्त फ्राय करून घेतली. त्यानंतर मी त्याच्यामध्ये वाटण ॲड करणार आहे. तर असंच आमच्याकडे बनवला जातो. तुमच्याकडे कसं मच्छीचा रस्सा बनवला जातो मला नक्की कमेंट्स करून सांगा. तर हे बघा किती छान वाटण तयार झालेलं आहे. आणि या वाटणात आम्ही आंबट असं काहीच टाकत नाही. आंबट डायरेक्ट कालवणात किंवा मच्छीच्या रस्स्यामध्ये ॲड करतो, जेव्हा मच्छी ॲड केली जाते तेव्हा. तर ह्याच्यामध्ये फक्त कांदा, खोबरं, लसूण, अद्रक म्हणजे जे मी इन्ग्रेडियंट्स सांगितले तेच आहेत. या रस्स्यामध्ये नंतर ह्याच्यामध्ये कोकम ॲड केलं जातं. तर हे बघा, याच्यामध्ये मी 2 चम्मच वाटण ॲड केलं आणि ते आता छान असं घट्ट होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे. त्यामुळे त्याला ना थोडंसं तेल सुटेल आणि ते वाटण जे आहे ते थोडं घट्ट होईल असं होईपर्यंत आपल्याला फ्राय करायचं आहे. आता त्याच्यामध्ये मी 2 ग्लास पाणी ॲड करणार आहे आणि त्यातच थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं मीठ ॲड करून पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहे. आणि थोडीशी उकळी आली की त्यामध्ये मच्छी ॲड करणार आहे. मच्छी मी वॉश करून वगैरे ठेवली आहे. त्याच्यामध्ये थोडंसं हळद टाकून ठेवलं आहे की त्याचा उग्र वास येऊ नये, त्यासाठी मी मच्छी थोडीशी क्लीन आणि वॉश केल्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून ठेवते. तुमच्या घरात जर जास्त फॅमिली मेंबर असतील तर ह्याच्यामध्ये वाटण आणि मसाले थोडे जास्त ॲड करा. त्यानंतर मीठ ॲड केलं आहे आणि थोडीशी कट केलेली कोथिंबीर ॲड केली आहे आणि उकळी येईपर्यंत थोडं वेट करायचं. त्याच्यामध्ये थोडा एक उकळ आला की मग आपल्याला मच्छी त्याच्यामध्ये टाकायची आहे, कारण आधीच त्याच्यामध्ये मच्छी ॲड केली तर ते तुटू शकते. त्यामुळे गरम रस्स्यामध्येच आपल्याला मच्छी ॲड करायची आहे. तर हे बघा, मी नंतर मच्छी ॲड केली आहे. जोपर्यंत मच्छीचा रस्सा शिजतो आहे तोपर्यंत मी फ्राय करायला मच्छीला मसाले लावून घेते. त्यामध्ये हळद, गरम मसाला, लाल तिखट, अद्रक लसूणची पेस्ट हे सगळं ॲड करून चांगलं मिक्स करून घेतलं आणि ते थोड्या वेळासाठी तसंच ठेवून द्यायचं आहे. आणि मसाले ह्याच्यामध्ये थोडे जास्तच ॲड करायचे. त्यामुळे काय होतं ना, मच्छी जास्त टेस्टी लागते. त्यामध्ये लाल तिखट वगैरे थोडं जास्त आणि गरम मसाला जास्त ॲड केला की मच्छीला टेस्ट चांगली लागते. आमच्या घरात कर्लीची मच्छी खूप जास्त आवडते. याच्यात काठी जास्त असतात, पण तरीसुद्धा आम्हाला दोघांनाही खूप आवडते. त्यामुळे कर्ली ही मच्छी मी जास्त करून आणत असते. तर ह्याला मी मिक्स करून घेतलं आणि साईडला ठेवलं आहे. त्यानंतर तोपर्यंत कालवण थोडंसं रस्सा जो आहे तो शिजला होता, त्यामध्ये कोकम ॲड करते. कोकम ॲड केलं की मच्छीचा रस्सा मस्त आंबट लागतो. आणि त्यानंतर लगेचच चपाती करायला घेतली.
फटाफट तेवढ्या वेळात चपात्या करून घेतल्या आणि नंतर लगेचच मच्छी फ्राय करायला घेतली. तोपर्यंत मच्छी छान अशी त्याच्यामध्ये मसाले जे आहेत ते छान हे होऊन जातात आणि मच्छी खूप टेस्टी लागते. तर अशा प्रकारे मच्छीला थोडंसं पीठ लावून मी गव्हाचंच पीठ घेतलं, कारण चपातीचं पीठ उरलं होतं. त्यातलंच पीठ मी मच्छीला लावून घेतले आणि त्यानंतर मी मच्छी त्याच तव्यामध्ये फ्राय करून घेतली. फिश फ्राय करायला किंवा ऑमलेट वगैरे करायला मी वेगळा पॅन यूज करते. वेगळा माझ्याकडे पॅन आहे. पण आज चपाती करत होते आणि तवा पण त्याबरोबर चपातीचा गरमच होता. मग त्यातच मी मच्छी फ्राय करून घेतली. त्यामुळे वेळेचीसुद्धा बचत होते. तर हे बघा, अशा प्रकारे सगळी मच्छी फ्राय करून घेतली. एकदम क्रिस्पी आणि मस्त मच्छी टेस्टी अशी बनवून रेडी होते. चपाती आणि फिश फ्राय होईपर्यंत तिथे आपला मच्छीचा रस्सा जो आहे तो शिजून मस्त असा घट्टशीर झाला आहे. मच्छी सगळी माझी फ्राय करून झाली की मी दोन्ही गॅस बंद करणार आहे, मच्छीच्या रस्स्याचीसुद्धा आणि फिश फ्रायचीसुद्धा. तर आजचं जेवण रेडी झालं आहे वेडनेसडे स्पेशल. तुमच्या घरी वेडनेसडेला काय बनतं ते नक्की कमेंट्स करून सांगा. तर हा बघा, हा छान असा छान असा तर्रीवाला कोकणी स्टाईल तर्रीवाला झणझणीत असा रस्सा, मच्छीचा रस्सा बनवून रेडी झाला आहे. त्याचबरोबर छान अशी खूप टेस्टी मच्छी फ्रायसुद्धा बनवून झाली आहे आणि राईस आणि चपाती असं आजचं वेडनेसडे स्पेशल जेवण होतं. तर सगळ्यांना मी वाढायला घेतलं जेवण झाल्यानंतर आणि सगळ्यांनी मस्त फिश करी, फिश फ्राय वगैरे एन्जॉय केला. तर बघा किती मस्त दिसतोय लाल झणझणीत असा फिशचा रस्सा. आणि आज संध्याकाळी मी शॉर्ट एक व्हिडिओ अपलोड करणार आहे, जो आहे वेडनेसडे मार्केटचा. आज वेडनेसडे आहे तर आमच्या इथे मार्केट असतं, तोसुद्धा मी शॉर्टमध्ये मिनी व्लॉग ॲड करणार आहे, तोही नक्की बघा. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि त्याचबरोबर तुम्ही माझे व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि काय कमेंट्स असतील तेही नक्की. त्याचबरोबर माझ्या कॉस्मेटिक ब्लॉगलासुद्धा व्हिजिट करा. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.